नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर हरतालिका व्रताची कहाणी वाचून दाखवणार आहे. भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते. यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले, हे महेश्वर, हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला आहे. मला सांगा महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ. यासाठी मी कुठलं व्रत करायला हवं त्याबद्दल मला जरा तुम्ही सांगा. हे ऐकताच भगवान शिव म्हणाले, तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस. ज्यातून तू मला प्राप्त केले ते व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तीज म्हणून प्रसिद्ध आहे. हे व्रत जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ, देवात विष्णुश्रेष्ठ, नद्यात गंगाश्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुला सांगतो. पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरतालिका हे व्रत केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष झाडाची पिकलेली पानं खाल्ली. थंडी, ऊन, पाऊस या तिन्ही ऋतूत हे तप केलं. दुःख सहन केलीस आणि हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना दुःख झाले आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता त्यांना पडली. इतक्यात नारद मुनी तिथे आले आणि हिमालयानं त्यांची पूजा आणि येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे असं त्याने सांगितलं. हिमालय राजा म्हणाला, महाराज, हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन. असं आश्वासन दिल्यावर नारदजी वैकुंठाला गेले. हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली, देवी, मी तुला अशा गुहेत तपश्चर्यासाठी घेऊन जाईल जिथे महाराज हिमालयालाही सापडणार नाहीस. असे बोलून उमा तिच्या मैत्रिणींसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली. महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत शोधत विलाप करू लागले. तू तुझ्या मैत्रिणींसोबत त्या गुहेत अन्नपाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस. नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हस्त नक्षत्र होता. तुझ्या उपासनेमुळे माझे सिंहासन हलले आणि मी तुझ्यासमोर आलो. तुला दर्शन दिलं, तुझी इच्छा विचारू लागलो. हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली. तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही असंही सांगितलं. ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. नंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केलं. तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत आले होते. ते तुम्हाला भेटले, रडायला लागले. तिथे तुझं येण्याचं कारण विचारलं. मग तू त्यांना झालेली हकीकत सांगितली. पुढं त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घरी घेऊन गेले आणि मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीसह विवाह केला. हर म्हणजे अपहरण करणे, तालिका म्हणजे सखी. देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते.